गुड मॉर्निंग. आजचा ब्लॉग मी स्टार्ट केला आहे आमच्या गॅलरीमधून आणि आमचा बाबू पण आहे इथे. गुड मॉर्निंग बोल. गुड मॉर्निंग. आता आम्ही ब्रेकफास्ट वगैरे बनवणार आहे. मम्मीला चहा वगैरे दिला, हस्बंडला सूप दिलं. आता ब्रेकफास्टचं बघतो आणि बाबूला स्टीम पण द्यायची आता. सो बाबूला स्टीम वगैरे देतो, मग भेटूया. बाय. तुला ते काय असतं बोल बाबा. ब्लॅक शिप. येस सर, येस सर. वाव बाबू. सो गाईज, बाबा ब्लॅक शिप म्हणजे याचं एक शिपचं ते सॉफ्ट टॉय आहे. सो त्याला तो बोलतो बाबा ब्लॅक शिप. सो त्याला आता पाहिजे बाबा ब्लॅक शिप. हो ना बाबू. हॅलो गाईज. सो आज आम्ही बनवतो लंचमध्ये चिकन बिर्याणी. सो इथे चिकन ठेवलं आहे मॅरिनेशनला. राईस बॉईल करून ठेवला आहे. ग्रेव्ही बनवणार आहे थोडीशी. आणि यामध्ये आम्ही टाकलं आहे दही टाकलं आहे, परत पुदिना, परत कोथिंबीर टाकली आहे, बिर्याणी मसाला, चिकन मसाला, अजून कोरिएंडर मसाला वगैरे ते सगळं टाकाल जे नॉर्मल मसाले असतात. आणि रेड चिली पावडर पण टाकली यामध्ये. सो आता हे मॅरिनेशनला ठेवलं आहे. थोडा वेळ मॅरिनेशन करायचं. त्यानंतरनं डायरेक्ट मग हे आम्ही कॅन्टीनमधून आणलं होतं त्या दिवशी, मम्मीने घेतलं आहे. सो यामध्ये आज बनवणार आहे आम्ही फर्स्ट टाईम चिकन बिर्याणी. आणि स्वप्नाली तिथे लसूण सोलती आहे. स्वप्नाली काय बनवतो आहे आपण? चिकन बिर्याणी. स्वप्नालीला असती आहे थोडीशी, बट ठीक आहे, तिला नाही बघायचं आत्ता कॅमेरामध्ये. आणि इथे कांदा वगैरे आम्ही ठेवला आहे फ्राय करून. बाबू पण झोपला आणि चिव पण तिकडे झोपली आहे मस्तपैकी आता. सो आता बनवूया आपण चिकन बिर्याणी. परत भेटू. सो गाईज, आता मी याच्यामध्ये टाकलं आहे कांदा थोडासा स्लाईसमध्ये, टमॅटो तेलामध्ये फ्राय केलं आहे, थोडासा मसाला फ्राय केला. त्याच्यानंतर मग हे चिकन टाकलं. आता हे चिकन थोडंसं 5 मिनटं आपण ठेवूयात झाकून. आणि त्यानंतरनं थोड्या वेळाने मग राईस टाकी बॉईल करून ठेवलेला. सो गाईज, चिकन आमचं आता शिजलं आहे थोडं 50%. आता त्यामध्ये टाकतो आहे आम्ही राईस हा बॉईल केलेला. आणि त्याच्यानंतर मग अजून मग शिजवायला ठेवायला लागणार आहे थोडं 15 मिनिट्स. आणि स्वप्नाली इथे बनवते आता चिकनची ग्रेव्ही. सो गाईज, आता टाकला आहे राईस चिकनमध्ये. वरतून थोडंसं घी टाकलं आहे. आता त्याच्यावर आपण टाकायचं आहे हे फ्राय केलेलं कांदा असा. हे तुम्ही स्किप पण करू शकता, पण मला खूप आवडतं म्हणून मी टाकते. हे टाकल्यावर थोडंसं, कुठे गेली कोथिंबीर? सो काही सीन असा झाला, कोथिंबीर आम्ही चॉप करून ठेवलेली, पण ह्या स्वप्नालीने सगळी कोथिंबीर टाकली मसाल्यामध्ये. तिला बोललेले थोडीशी ठेव मला साईडला. आता परत ती चॉप करून देते मला. वेडी मुलगी ही. सो आता कोथिंबीर अशी टाकायची थोडीशी वरतून. आणि मग थोडंसं ह्याला ठेवायचं असं झाकून. हे 5 मिनिट झाल्यावर आपण याच्यावर कोळसाचा दम देणार आहे. गाईज, आता ही छोटीशी अशी वाटी यामध्ये अशी ठेवायची थोडीशी प्रेस करून. त्यानंतर इथे ठेवलं होतं आम्ही कोळ थोडासा गरम करायला. तो आता असा घेऊन त्या वाटीमध्ये ठेवायचा असा. आणि त्यानंतर टाकायचं आहे आपल्याला ह्याच्यावर असं घी. अजून पण टाकू शकता तुम्ही जास्त. आणि लगेच लेटने हे बंद करून ठेवायचं. कसा आहे धुवा. रेडी आहे आपली चिकन बिर्याणी. वाव. आणि तिथे आहे ग्रेव्ही. ही आहे ग्रेव्ही चिकनची. झालं आहे.
आणि हे असं नॉनव्हेजसोबत आम्ही हे खातो, कांदा दही आणि लिंबू मिक्स करून. राईस बनवली इथे, भाकरी, चिकनची ग्रेव्ही आणि कांदा. बिर्याणी भाकरीनंतर खाणार आहे. सो गाईस झाली आपली बिर्याणी रेडी. सो खाऊयात आता आपण चिकन बिर्याणी. ग्रेव्ही तर नाही घेतली मी, आणि बाकी कोणच मला रिव्ह्यू देत नाहीये. मम्मी पण नाही आणि हस्बंड पण नाही, कोणच नाही. बघू आता स्वप्नाली आणि भाऊजी देत आहेत का रिव्ह्यू. लंच वगैरे सगळ्यांचा लंच झाला आहे, बाबूचा पण झाला. बाबू उठला आता, त्याला पण लंच वगैरे दिला. आता विचार करते थोडंसं झोपायचं. बिर्याणी खूप छान झाली होती, खूप पोट भरलं आहे आता. आता थोडंसं झोपायचं. पुण्यातल्या लोकांना सवयच असते ॲक्च्युली, दुपारी थोडंसं झोपायची सवय असते. आत्ता नाही बाबू, आता झोपायचं. सो चला बाई, झोपते. झोप झाल्यावर भेटू आपण परत. मला झोप आली. झोपते ना थोडं थोडं, झोपते ना. मग तू का झोपला होता? तू का झोपला होता बाबू? किती वाजले? 4:45 वाजले. मी झोपणार थोडीशी. प्लीज झोपते मी. प्लीज. ओके ओके. काय पाहिजे? ज्यूस नाहीये. ज्यूस नाहीये. तुला सर्दी झाली आहे ना? नाहीये ज्यूस. नाहीये. बाय बाय. नाहीये ज्यूस. ज्यूस नाहीये बाबू. नाहीये ज्यूस. बघितलं काय? ज्यूस. खोकला झालाय आणि याला ज्यूस पाहिजे, हो ना? नाही मिळणार. बाय. गाईज बघतोय आम्ही व्लॉग. मम्मी पण बसल्या तिथे आणि बाबू पण बसलाय. बघतोय आम्ही व्लॉग. कसा आहे बाबू व्लॉग? छान आहे. बाबू बमला बोले काय असतं? बम बम बोले असतं ते. बम बम बोले मस्ती में डोले. बम बम बोले मस्ती में डोले. बाबू इकडे ये, इकडे ये, इकडे ये. जॉनी जॉनी येस पप्पा बोल. इकडे ये बाबू. जॉनी जॉनी. येस पप्पा. इटिंग शुगर. नो पप्पा. बोल ना तू, तुला येतं ना? हा 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 हा. अय्या पडला बाबू, पडला. कसा पडला? नुसता मस्ती घालत असतो दिवसभर. सो गाईज, स्वप्नाली आणि भाऊजी गेले होते बाहेर. ते आलेत आत्ता घरी. त्यांनी आणले चिकन मोमोज, पनीर मोमोज आणलेत, वॉफल आणलेत 2 वेगळे वेगळे. एक न्यूटेला आणि एक किटकॅट वॉफल आहे. सो झालं आमचं अर्ध खाऊन. बाबूनी पण खाल्लं स्टीम मोमोज, मी खाल्ले चिकन मोमोज. गाईज बघा किती वेस्ट केलं आहे आम्ही. इथे चिकन मोमोज हे बाबूने अर्धेच खाऊन सोडले. हे पनीर मोमोज आहेत. हे वॉफल तर संपवले सगळं. इथे थोडंसं राहिलं आहे आणि यामध्ये अजून मोमोज आहे. आणि हिने आणलेत ते मोमोज. एवढं कोण आणतं स्वप्नाली, सांग मला. सगळे खाणार होतो ना म्हणून आणले. कोणी नाही खाणार होतं, बोलले होते तुला नाही कोण खाणार.
तू हात काढ. खूप लाजती मुलगी, खूप लाजती. नो कॅमेराज बोलते, नो कॅमेराज. हॅलो, गुड मॉर्निंग गाईज. सो गाईज, खूप जास्त खाल्लं आहे आम्ही. मोमोज खाल्ले, वॉफल खाल्लं. स्वप्नाली घेऊन आली होती आमच्यासाठी सगळं, मोमोज आणि वॉफल. आणि उद्या बसतात घट. सो उद्या आमच्या दोघींचा उपवास आहे. चिव आत्ता जेवण करते. बाबू खाऊन वगैरे झोपून गेला आणि चिवचं चाललं आत्ता जेवण. सो आता मी पण इथेच व्लॉग एंड करते. उद्या सकाळी लवकर उठायचं आहे, घट बसवायचं आहे, देवपूजा करायचं आहे. खूप जास्त काम आहे. उद्या बाबूची स्कूल पण आहे. खूप दिवसांनी बाबू उद्या स्कूलला जाणार आहे. खूप दिवस गेलाच नाही तो स्कूलला. बड्डेच्या दिवशी गेलेला, त्याच्यानंतर स्कूलच नाही, त्याला माहिती काय. सो उद्यापासून स्कूल, सगळं रुटीन चालू उद्यापासून. सो ओके, बाय, गुड नाईट. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय. हॅलो, गुड मॉर्निंग गाईज. सो गाईज, खूप जास्त खाल्लं आहे आम्ही. मोमोज खाल्ले, वॉफल खाल्लं. स्वप्नाली घेऊन आली होती आमच्यासाठी सगळं, मोमोज आणि वॉफल. आणि उद्या बसतात घट. सो उद्या आमच्या दोघींचा उपवास आहे. चिव आत्ता जेवण करते. बाबू खाऊन वगैरे झोपून गेला आणि चिवचं चाललं आत्ता जेवण. सो आता मी पण इथेच व्लॉग एंड करते. उद्या सकाळी लवकर उठायचं आहे, घट बसवायचं आहे, देवपूजा करायचं आहे. खूप जास्त काम आहे. उद्या बाबूची स्कूल पण आहे. खूप दिवसांनी बाबू उद्या स्कूलला जाणार आहे. खूप दिवस गेलाच नाही तो स्कूलला. बड्डेच्या दिवशी गेलेला, त्याच्यानंतर स्कूलच नाही, त्याला माहिती काय. सो उद्यापासून स्कूल, सगळं रुटीन चालू उद्यापासून. सो ओके, बाय, गुड नाईट. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.